हे आहे आमचं शेत. वहिनी गार्गो बेटा हे याले बी शकतो शुक्रवारीच वांगे तोडायचे. आता बाजारातच का? हे सूर्य पण चाललेला आहे. हे आमचं पूर्ण शेत आहे. हा आमचा खंडोबा. खंडोबा ए खंडोबा ए बेटा इकडे बघ पिल्लू. हा आमचा नवीन सदस्य आमचा खंडू. चांगला गुबगुब आहे का नाही? भाऊ म्हणाला वांगे बुडात लागत असतात. अशा वांग्याचं भरीत फार छान लागते खायला, है ना वहिनी? वांगे काय भाव मावशींच्या गावाला? हे आमचे बंधू आहे. आता मी तुम्हाला दाखवते. हे आमचा गारगू आहे आणि आमचा तो नवीन सदस्य आमचा खंडोबा. मधात मधात भुकतो तो फक्त. अजून लहान बच्चा आहे खूप. हे आहे याला टमाटे म्हणतात. वैशाली नाही ना, गावरान टमाटे आहेत. यस म्हणे. हे खायला फार असे रुचकर टमाटे लागतात खायला आणि चविष्ट पण आहेत. चटणी बनवली ना तुम्ही थोडासा गुळ घालून म्हणजे आंबट गोड टमाटे. सध्या टमाट्याचा भाव काही जास्त नाही आहे. जास्त आहे म्हणे, जास्त आहे 60 रुपये किलो टमाटे सध्या. 60 रुपये किलो. आणि ह्या आमच्या मातोश्री आहेत. ह्या अधूनमधून येतात शेतात. यांना थोडासा मागच्या काळातल्या गोष्टी फार त्रास देतात. फार पैसा होता, जमीन होती, ठीक आहे आता काय करणार शेतकरी लोक. आमच्याकडे सतत दुष्काळ पडतो. मग दुष्काळामुळे आणि नापिकीमुळे कर्जबाजारीपणामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आमच्या प्रगतीच्या आड येतात. ठीक आहे तरी आम्ही संघर्ष करून लढतोय. व्यवस्थेशी सुद्धा लढण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. हे आमच्या गार्गीनं खुरपं उचललं आणि त्या खुरप्याखाली थोडा छोटा बच्चा सापाचा होता. सापाचं पिल्लू याच्यामध्ये बघा. हा ना, शेतकऱ्याचं जीवन साधं आहे का? लोक म्हणतात कर्जबाजारीपणा वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी. शेतकरी काम करत नाही म्हणे, दारू पितो. आणि शेतामध्ये वानरं खूप प्रमाणात येतात. साधारणतः एका शेतामध्ये 150-150 वानराची टोळी उतरते खाली. आणि त्याच्यानंतर रोही नावाचा एक वनगाईचा प्रकार आहे. तो पण शेतात शिरतो आणि शेतकऱ्याची प्रचंड नासधूस करतो, पिकाची नासधूस करतो. आणि सरकारला काय वाटते की जगाचा राजा, पोशिंदा, खूप खूप काही गोष्टी बोलल्या जातात शेतकऱ्याच्या संदर्भात. पण खरंच तसं आहे का? खूप प्रश्न आहेत शेतकऱ्याचे. शेतकऱ्याच्या आरोग्याचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मुलाचे प्रश्न आहे आरोग्याचे. शेतकऱ्याच्या बायकोला सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या बायकोच्या गळ्यात साधं सोन्याचं मंगळसूत्र नसते 1 ग्रॅमचं. हा सोन्याचा भाव तर तुम्हाला माहीतच आहे किती झाला. आमच्या मालाचा भाव तेवढा झाला म्हणजे चांगलं होईल, नाही का नाही? असो, आज शेतकरी दिवस काहीतरी आहे असं काहीतरी म्हटलं कोणीतरी. तशा प्रकारची स्टेटस वगैरे ठेवण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात. आता हे शेतामध्ये हे वांग्याच्या आजूबाजूला जो दिसतो ना, तर हे तण आहे, तण.
पण हे 4थ्या 5व्या 10व्या दिवशी उपटलं तरी हे असंच होतं बरं का. हे शेतकऱ्याच्या बाबतीत हे जी व्यवस्था आहे ना, ही अशी ही तणासारखी माजलेली आहे सगळी. तिला किती उपटण्याचा प्रयत्न करा, ती पुन्हा तशीच्या तशी उभीच राहते. आणि तरी लोक काय म्हणतात, शेतकरी आत्महत्या करतो, दारू पितो म्हणून आत्महत्या करतो, पत्ते खेळतो म्हणून आत्महत्या करतो. एवढ्याच गोष्टी आहे का? शेतकऱ्याला आयुष्य नाही आहे का? शेतकऱ्याचे प्रश्न काही सरकारच्या संदर्भात काही देणं घेणं लागत नाही का? 2000 रुपये दिले जायचे शेतकऱ्याला. शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो. अजून किती गोष्टी सांगायच्या शेतकऱ्याच्या संदर्भात. 5 कोटीची जमीन आहे ही आमची, पण खिशात एक छदाम नाही, राजा म्हणे. चला, धन्यवाद. आपल्या सर्वांचा वेळ घेतलेला आहे मी. आणि हे माझं शेत आहे. हे पूर्ण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आमची जमीन आहे. सध्या तुरी लावलेले आहेत, वांगे आहेत, टमाटे आहेत, मिरच्या पण आहेत. हे बघा, 4-5च झाडं लावलेले आहेत मिरच्याचे, असं काही जास्त नाही आहे, घरच्या पुरतं. हे बघा, हे टमाटे बघा. खंडोबा, खंडू, एवढी चटणी करणार आहे का टमाट्याची आज? नाही का? थोडीफार. आता यानंतर आम्ही एक झाड सुद्धा लावणार आहोत आमच्या वडिलांच्या. लावलं का? आम्हाला बोलवलं पण नाही झाड लावण्यासाठी. बरं ठीक आहे, आम्ही झाड सुद्धा लावलेलं आहे. आज आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे. या शेतात आम्ही कधी काळी सगळेजण एकत्र असायचो. आमचे बाबा पण असायचे, वडील खूप शेतात राबायचे आमचे. हे असं तणगींना काहीच उगू देत नव्हते, सतत काम करत राहायचे. ठीक आहे, ते म्हणे उद्या बाजार आहे म्हणे. आपल्याला घरी अर्धे इकायचे, किलोभर टमाटे घेत नाहीत का? घेतात ना किलोभर. जाऊ द्या. चला मग आता आम्ही जातोय. हे आमचं शेत आहे. हे आमचे गार्गे आहे ना, आमचे गार्गे फार अवचित मुलगी आहे बरं का. म्हणजे एवढा धिंगाणा करते शेतात. हा, ही आमची आई ना, करत काही नाही पण सोबत असते आमच्या. छान हसायला लागली ना. हां, मी नेहमी म्हणायचं हिचं हसणं आहे ना असं जमिनीवर चांदण्यासारखं. फार म्हणजे आमच्या आयुष्यातली सगळी ऊर्जा हिच्याकडूनच मिळते. बघा ते आमचा छोटासा दुसरा बालक कसा धिंगाणा करतोय, आमचा खंडोबा. चला तर मंडळी, आता हे मी फोन ठेवते. आपण सर्वांनी आज खूप प्रेम दिलं, सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानतो. वानर तुम्हाला माहिती आहे ना, किती धुडगूस घातला होता आमच्या शेतात वानरांनी बी. 150 वानर आले होते. आमच्या वहिनी काय म्हणल्या त्यावेळेस, 1500 रुपये नळले. जाऊ दे, आता काय करणार, नळले तर नळले. या गोष्टी नडतच राहणार आहे की नाही. चला ठेवू का मग, बाय.